नमस्कार, आरोग्य संजीवनी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ही जी वनस्पती तुम्ही पाहतात ही वनस्पती सर्वांनी ओळखली असेल। सर्वत्र ही वनस्पती पाहायला मिळते। या वनस्पतीचे शेंगा 12ही महिने आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असतात। अशा या वनस्पतीला असा हा खूप जास्त शेंगांचा बहर येतो। या वनस्पतीच्या शेंगांनी या वनस्पतीच्या फांद्या पण मोडून पडतात। या वनस्पतीची झाडे अतिशय नाजूक असते, परंतु आयुर्वेद शास्त्रानुसार शेवग्याच्या शेंगाची भाजी, पाल्याची भाजी सोबतच शेवग्याची साल, फुले, शेवग्याची मुळं, शेवग्याचा डिंक जवळपास शरीरातील 300 आजारावरती चालतो। म्हणूनच आयुर्वेदात शेवग्याला अमृत असे म्हटले जाते। असे हे बहुगुणी औषध असणारा शेवगा कोणत्या व्यक्तीने खाऊ नये? शेवग्याची भाजी खाल्ल्याने खरंच रक्त शुद्ध होते का? शेवग्याची भाजी खाल्ल्याने खरंच शरीरातील उष्णता वाढून मूळव्याधाचा त्रास होतो का? शेवग्याची भाजी, फुले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत का? या व अशा अनेक प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। यासाठी आजचा व्हिडिओ थोडा मोठा असेल, परंतु पूर्ण पहा म्हणजे मनामध्ये एकही शंका राहणार नाही। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बेल बटन प्रेस करा। आणि आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास आजच्या व्हिडिओला लाईक करा। मंडळी, शेवगा हा चवीने तुरट, गुणाने उष्ण आणि लघु म्हणजे पचायला हलका किंवा शरीरात हलकेपणा निर्माण करणारा तसेच वातनाशक आहे। नुकत्याच एका संशोधनानुसार शेवग्यामध्ये दुधापेक्षा 4 पट पोटॅशियम आणि संत्र्यापेक्षा 7 पट जास्त व्हिटॅमिन सी असते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट वाढते। आयुर्वेदामध्ये शेवग्याला सोबांजन तीक्ष्ण गंधक असे म्हणतात। शेवग्याचे साधारणतः 3 प्रकार पाहायला मिळतात। एक काळ्या रंगाचा, दुसरा पांढऱ्या रंगाचा आणि तिसरा म्हणजे लाल रंगाचा शेवगा। अशा शेवग्याच्या भाजीची चव थोडी तुरट आणि कडवट असली तरी याची भाजी अत्यंत चविष्ट लागते। अशा शेवग्याच्या शेंगा, पाने यांची भाजी, वड्या करतात। बऱ्याचशा आजारामध्ये सूप दिले जाते, थालीपीठ बनवले जाते, असे विविध प्रकार यापासून बनवले जातात। अशा या शेवग्याच्या झाडाचं पंचांग म्हणजेच यामध्ये फुले, पाने, शेंगा, डिंक आणि मुळे या सर्वांचे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारे काही घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। हे उपाय कुठेतरी लिहून ठेवा, कधीही तुम्हाला या उपायांची गरज भासू शकते आणि ज्यांना आजार असतील त्यांना नक्की शेअर करा। सर्वप्रथम शेवग्याला येणारा डिंक याचे काही उपयोग पाहूयात। मंडळी, शेवग्याचा डिंक हा उष्ण, तीक्ष्ण, तुरटसर चव असणारा आहे। ज्यांना वजन कमी करायचं आहे, शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त आहे, चरबी वाढलेली आहे, अशा व्यक्तींनी हा डिंक खाल्ल्याने खूप फायदा होतो। शरीरातील चरबी बर्न करण्यासाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी डिंक वापरला जातो। बऱ्याच व्यक्तींना अपचनासंबंधी तक्रारी असतात, अचानक पोटामध्ये दुखते, कळ येते, बऱ्याच व्यक्तींना जुलाब लागून वारंवार पोटामध्ये कळ येऊन मुरडा येतो, त्रास होतो। अशा वेळेस हा डिंक चघळत राहिले तर पोटातील दुखणे त्वरित थांबवते, जुलाब लागलेले कमी होण्यास मदत होते। यानंतर आपण पाहणार आहोत शेवग्याच्या सालीचे उपयोग। मंडळी, ज्यांना वात आहे, पायाची आग होते, पायाला बधिरता आलेली आहे, पायाला मुंग्या येत असतील, सतत तळपाय किंवा गोट्यापासून खालचा भाग, गुडघे दुखत असतील, अशा व्यक्तींना या झाडाची ही जी साल आहे ही साल घरी घेऊन या। सोबतच या झाडाचे जे पानं आहेत ते पण घरी घेऊन या। यानंतर निर्गुंडीचा पाला तसेच पारिजातकाचे पाने या सर्वांना एकत्र करून 2 ते 3 लिटर पाण्यामध्ये उकळून घ्या। उकळून घेतल्याच्या नंतर हे पाणी एका पाटीमध्ये, बकेटमध्ये किंवा टबमध्ये घ्या। यानंतर आपले जे पाय आहे ते या पाण्यामध्ये सहन होईल असं त्यामध्ये बुडवा, शेक द्या। टाचदुखी असेल तीही याने कमी होते। अत्यंत अनुभवी हा उपाय आहे। हा उपाय नियमित सकाळी उठल्यावर किंवा झोपण्याच्या वेळेस असे 2 वेळेस केला तर याचा अत्यंत फायदा होतो। हा उपाय तुम्ही फक्त 7 दिवस करा आणि अनुभव आम्हाला शेअर करा। मंडळी, यानंतरचा पुढचा फायदा, बऱ्याच व्यक्तींना किंवा लहान मुलांना शरीरातील उष्णता वाढून किंवा इतर काही कारणामुळे लिंगास पुरळ येते। या पुरळवरती शेवग्याच्या साल आणायची, ती पाण्यामध्ये उगाळून घ्या, जो लेप असेल तो त्यावरती लावा, लिंगावरील पुरळ याने जाते। ज्यांना आम्लपित्ताचा खूप त्रास आहे, आम्लपित्तापासून बऱ्याच व्यक्तींना अल्सर आजार होतो। शरीरातील आम्लपित्त, अल्सर आजार जाण्यासाठी शेवग्याची साल 50 ग्रॅम, अर्धा लिटर पाणी घ्यायचं, यामध्ये काढा करायचा, त्याचे 2 कप उरेपर्यंत हा काढा उकळून घ्या, तो गाळून घ्या, त्यामध्ये 4 चमचे मध आपणास टाकायचा आहे। हे मिश्रण एकजीव करा आणि रोज सकाळी उठल्याबरोबर घ्यायचं आहे। साधारणतः महिना
महिनाभरापर्यंत हा उपाय करा. आम्लपित्त अल्सरचा असणारा त्रास पूर्ण निघून जातो. यानंतर बऱ्याच व्यक्तींना हत्ती पाय किंवा हत्तीसारखा पाय सुचतो. अशा व्यक्तींना अत्यंत महत्त्वाचा हा उपाय ठरणार आहे. यासाठी शेवग्याची साल व मोहऱ्या समभाग घेऊन गोमूत्रात वाटून गरम करून त्या भागावरती लावा. साधारणतः 1 महिना केल्याने तो जो पाय सुजलेला आहे तो ओसरण्यासाठी याचा अत्यंत फायदा होतो. यानंतर बऱ्याच व्यक्तींना अचानक कंबरदुखीचा त्रास होतो किंवा पाठीवरती एखाद्या ठिकाणी अचानक वेदना खूप होतात. अशा वेळेस शेवग्याची साल बारीक वाटून घ्या. वाटल्यानंतर जे मिश्रण तयार होणार आहे ते गरम करा. गरम करून सहन होईल असे ज्या ठिकाणी त्रास होत आहे त्या ठिकाणी याचा लेप लावा. कमरेचं पाठीचं दुखणं त्वरित थांबते. यानंतर पाहणार आहोत शेवग्याच्या फुलांचा उपयोग. शेवग्याच्या फुलामध्ये भरपूर प्रमाणात विविध प्रथिने, जीवनसत्वे, अँटीऑक्सिडंट्स घटक, क्लोरोजेनिक ॲसिड, फायबर, लोह तसेच इतर घटक भरपूर असतात. म्हणून ज्यांना युरिन इन्फेक्शन आहे, बऱ्याच माता भगिनींना डिलिव्हरी झाल्याच्या नंतर दुधाचे प्रमाण कमी असते, अशा महिलांसाठी, तसेच बऱ्याच व्यक्तींची प्रतिकारशक्ती नेहमी कमी असते, त्या व्यक्ती सतत आजारी पडतात, अशा व्यक्तींसाठी, तसेच आपल्यातील बऱ्याचशा व्यक्तींना अपचनासंबंधी तक्रारी असतात, पचन व्यवस्थित होत नाही, वारंवार गॅस, अपचन, पोट डंबरणे, नियमित पोट साफ होत नसेल, अशा व्यक्तींसाठी, तसेच बऱ्याच व्यक्तींना डोक्यावरती वारंवार कोंडा होतो, केस गळती वारंवार होते, केस मजबूत न राहता कमकुवत होत चाललेले आहेत, अशा व्यक्तींसाठी, तसेच पुरुषामधील शक्ती कमी होऊन कमजोरी आलेली असेल तर ही आलेली कमजोरी जाण्यासाठी, तसेच ज्यांना वजन कमी करायचं आहे, शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न करण्यासाठी यामधील असणारे अँटीऑक्सिडंट्स, क्लोरोजेनिक घटक आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. या सर्व आजारावरती करायचे काय ते पहा. हे जे फूल तुम्ही या शेवग्याची पाहतात, या शेवग्याची फुलं वाळून तुम्ही घरी ठेवा किंवा फ्रेश असे फुलं तोडून घरी आणा. याचा चहा बनवा, परंतु यामध्ये साखर न वापरता थोडासा गूळ टाकून याचा चहा बनवा किंवा नुसता गूळ किंवा साखर न टाकता काढा जरी घेतला तर याचा खूप फायदा होतो. वरील सर्व आजार कमी होण्यास हा चहा अत्यंत गुणकारी मानला जातो. यानंतर अचानक काही व्यक्तींच्या कानामध्ये गोमाशी, किडे, गोम किंवा कोणताही कीटक अचानक जातो, याचा त्रास खूप होतो. अशा वेळेस ही शेवग्याची फुले सुकून याचे चूर्ण करा. एका कागदामध्ये हे चूर्ण भरा, जसे बिडी तयार करतात तसे त्यामध्ये करा, त्याला पेटवा, त्याचा धूर ओढा आणि ज्या व्यक्तीच्या कानामध्ये हा किडा गेला असेल त्या कानामध्ये 2 ते 3 वेळेस धुराची फुंकर मारा. तो किडा आतली आत मरून जातो. यानंतर पाहणार आहोत शेवग्याच्या मुळांचा उपयोग. बऱ्याच व्यक्तींना श्वसनासंबंधीचे आजार पाहायला मिळतात. घशामध्ये जळजळ, घशामध्ये पुरळ येणे, अशा वेळेस शेवग्याच्या मुळाचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्याने घशातील पुरळ, तोंड आलेलं याने कमी होतं. यानंतर शेवग्याच्या मुळाची साल 25 ग्रॅम 250 ग्रॅम म्हणजेच 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून अर्धे झाल्यावर गाळून घ्या. कोमट होताच घ्या. कोणताही शरीरामध्ये मुतखडा तयार झालेला असेल तो पडण्यासाठी याचा अत्यंत फायदा होतो. यानंतर पाहणार आहोत शेवग्याच्या पानाचे काही उपयोग. शेवग्याच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स, याशिवाय ॲस्कॉर्बिक ॲसिड, फॉलिक आणि फेनोलिक असतात. हे अनेक रोगावरती उपचार करण्यासाठी हे घटक अत्यंत उपयुक्त असतात. म्हणून तर सगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी या पानांची भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो. शेवग्याची जी पाने असतात ती थोडी तुरट आणि कडवट असली तरी त्याची भाजी मात्र चविष्ट होते. मेथीप्रमाणे पानांची सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या किंवा सूप, थालीपीठ अशा सगळ्या प्रकारामध्ये शेवग्याच्या पानांचे छान उपयोग करता येतो. शेवगा रुचिकर देखील आहे. शेवग्याची भाजी खाल्ल्याने अग्निदीपन होते, रक्त शुद्ध होते, दूषित कफ कमी होतो, जीभ किंवा तोंडाच्या ठिकाणी जे दोष असतात ते शुद्ध होतात, अरुची कमी होते. मोठ्या आजारातून उठल्यानंतर शेवग्याची सूप द्यावे, त्यामुळे अग्निदीपन होऊन चांगली भूक लागायला मदत होते. शेवग्याची ताजी पाने सावलीत सुकून नंतर त्याची पावडर करून घरात ठेवावी. ही पावडर बरेच दिवस टिकते. या पावडरचा उपयोग नियमितपणे आहारात केला तर असंख्य फायदे मिळतात. जी बालके कुपोषित आहेत अशा बालकांना या पावडरचं चूर्ण करून प्रत्येक रोजच्या जेवणामध्ये खायला सांगितले जाते. शेवग्याच्या पानाच्या अर्कामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात जे
जे इन्सुलिन लेवल कमी करण्यास मदत करतात, ते इन्सुलिनची पातळी संतुलित करतात, ज्यामुळे मधुमेही रुग्णांना फायदा होतो। शेवग्याच्या पानामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कर्करोगाच्या पेशी आणि मुक्त रॅडिकल्सचे प्रभाव कमी करण्यास मदत करतात। शेवग्याच्या पानांच्या रसामध्ये सिलिमारिन सारखे घटक असतात, जे यकृत एन्झाईमचे कार्य वाढवतात। 100 ग्रॅम शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये किमान 28 मिलीग्रॅम लोह असते, जे इतर पदार्थापेक्षा खूप जास्त असते, त्यामुळे अशक्तपणा दूर होतो। त्यात लोह, जस्त, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि इतर पदार्थ असतात, जे मेंदूचे आरोग्य वाढवण्यास मदत करतात। ओमेगा 3 स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त आहे। शेवग्याच्या पानांचा वापर केल्याने हृदयाचे वाईट कोलेस्ट्रॉलच्या प्रभावापासून संरक्षण होते। या पानामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते। ज्यांना बरेचसे विटॅमिन्स किंवा शरीरातील बरेचसे घटक कमी असतात, प्रतिकारशक्ती कमी असते, पचनासंबंधीच्या तक्रारी असतात, अशा व्यक्तीने ज्याप्रमाणे आपण धन्याची पूड वापरतो त्याप्रमाणे तुम्ही या शेवग्याच्या पाल्याची चूर्ण जर रोजच्या भाजीत जर अर्धा चमचा टाकलं तर याने शरीराला आवश्यक घटक मिळतात, शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते। शेवग्याचे शेंगा पानाची भाजी किंवा इतर भाग कोणी खाऊ नये। शेवग्याच्या पानांची भाजी किंवा शेंगाची भाजी जनरली आठवड्यातून 1 ते 2 वेळेस खाल्ल्याने कोणताही त्रास होत नाही, परंतु अतिप्रमाणात याचं जर सेवन केलं तर याचा काही व्यक्तींना त्रास होऊ शकतो। यामध्ये ज्यांना चर्मरोग आहे, वारंवार पित्त होतं, मूळव्याधाचा त्रास आहे, या व्यक्तींनाही याचा त्रास होतो। ज्यांना लो बीपीचा त्रास आहे अशा व्यक्तीने शेवग्याच्या शेंगा किंवा भाजीचं सेवन प्रमाणात एकदम अत्यल्प आठवड्यातून 1 वेळेस करा। शेवग्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात पित्त दोष वाढू शकतो, त्यामुळे मासिक पाळीच्या काळात शक्यतो महिलांनी शेवगा खाणे टाळावे। गरोदरपणात शेवगा खाल्ल्याने गर्भपात होण्याचा धोका वाढतो। ज्यांना मानसिक आजार आहे किंवा काही व्यक्ती सतत स्ट्रेस तणावामध्ये राहतात, नैराश्य आहे, अशा व्यक्तीने याचं सेवन एकदम कमी करावे। नुकतीच गर्भधारणा झालेली असेल किंवा नुकतीच प्रसूती झालेली असेल अशा महिलांनी लगेच जास्त प्रमाणात शेवगा खाणे टाळावे। असा हा अत्यंत बहुगुणी औषधी शेवगा तुम्ही वापरा। इतरही गरजू व्यक्तींना ही माहिती शेअर करा। आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक नक्की करा। धन्यवाद।